नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। राज्यभरामध्ये आज दत्त जयंतीचा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो आणि अशातच आपण बघू शकतो वर्तकनगर येथील प्रसिद्ध दत्त मंदिराला आपण बघू शकतो। आज दत्त जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे भेट देत आहेत आणि सोबतच या उत्सवानिमित्त ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन देखील वर्तकनगरमध्ये भरविण्यात आलेलं आहे आणि इथे भेट आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री स्थानिक आमदार प्रताप सरनाईक येत आहेत। यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे। या मंडळाला प्रेरित पाया रचवला गेला पुढे सरकण्यासाठी या मंडळाने नेहमी त्यांचे सहकार्य घेतले आणि या सहकार्यातच आज हे मंदिर जन्मोत्सव मंडळ आपलं हार्दिक स्वागत करत आहे। सर्व भक्तांची उपस्थिती या ठिकाणी खरोखरच आम्हाला आनंद देते। सन्माननीय परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब यांचे आगमन झालेले आहे आणि या ठिकाणी त्यांच्या बरोबरीने सर्व असले कार्यकर्ते आज भक्ती मानतात। खालपाटी सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचं श्री सद्गुरू सेवा मंडळातर्फे हार्दिक स्वागत। आपली उपस्थिती आम्हाला जी प्रेरणा देऊन जाते। या वर्तकनगरमध्ये आपण सातत्याने कार्यकर्ते म्हणून आम्हाला कार्य करून घेण्यासाठी एक प्रेरणा दिली आणि एक कार्यसम्राट म्हणून या वर्तकनगरमधल्या तुमची उपस्थिती आम्हाला सगळीकडे करता आली आणि कार्यसम्राट हा शब्द जो वर्तकनगरमध्ये आला तो वर्तकनगरमध्ये प्रगतीकडे नेणारा आपला हा मार्ग आणि खरोखरच आपण या ठिकाणी जी प्रगती पथावरती सगळ्या कार्यकर्त्यांची नोंद केली त्याबद्दलही आपले आभार। श्री सद्गुरू सेवा मंडळ ही दत्त जन्मोत्सव
2025 या ठिकाणी रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर हे 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सर्वांना विनंती त्या ठिकाणी आपल्याला भेट द्यावी. आता उभे राहणार हे. मला काय विचारलं होतं? चल ये आता. परिवहन मंडळाची विजिटमध्ये आपल्या रक्तदान शिबिरामध्ये आणि नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब, राष्ट्रवादी अजय सकपाळ साहेब, सर थोडा आपण बघू शकतो दत्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिकांचा, ठाणेकरांचा या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. बोला.